वेदांतातील ग्रंथ श्रवण करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तेव्हा आपल्याला ब्रह्मात्मिक ज्ञान संपादन करायचं आहे। ते ज्ञान संपादन करण्याकरता हे आता आपण काय नेमकं केलं पाहिजे, तो जर अधिकारी जर संसारी असेल तर त्याने स्त्री पुत्र धनाचा विधीपूर्वक त्याग करायचा। जो विधी सांगितला शास्त्राने त्याप्रमाणे तो विधी करा। काय शास्त्राने विधी सांगितला? सगळी व्यवस्था करून हो, ती पद्धत सांगितली। पर आपण बोलून गेलो, आणखी थोडासा विचार सांगतो की ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास अरे 4 आश्रम सांगितले बरं का। 4 आश्रम सांगितले। 100 वर्षाची आयुष्याची गणना करून प्रत्येकाला 25 वर्षे दिलेले आहेत। 25 वर्षापर्यंत ब्रह्मचारी राहावं, त्यांनी हे ज्ञान संपादन करावं, अध्ययन अध्यापन करावं। आता ते करावं, करत असताना तुमच्या त्याच्यामध्ये जर तुमची तीव्रता असेल, तुमच्या जीवनामध्ये आसक्ती नसेल, तर तो पुढे आयुष्यभर ब्रह्मचारी राहून पुढचं साध्य जीवनामध्ये प्राप्त करू शकतो। पण सगळेच असे नाहीत, संसार आहेत। मग त्या संसारामध्ये होऊन परमार्थाची साधना करता येते। परमार्थाची साधना करता येते। असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र वारी बाह्या सदा। ब्रह्मज्ञान मिळवण्याकरता बायका पोराचा त्याग करायलाच पाहिजे असं सांगितलेलं नाही। त्यानं संन्यासच घेतला पाहिजे असं सांगितलेलं नाही। त्यांनी ब्रह्मचारीच राहिलं पाहिजे असं सांगितलेलं नाही। त्याच्या योग्यतेवरती ते अवलंबून आहे, त्याच्या अधिकारावरती ते अवलंबून आहे। मग त्यांनी संसार करावा विधिवत करावा। विधिवत करावा म्हणजे 50 वर्षापर्यंतच करायचा, 25 वर्षानंतर विवाह करायचा। वयाच्या 50व्या वर्षापर्यंत त्यांनी संसार करायचा। त्या 50 वयापर्यंत मुलगा कर्तृत्ववान होतोय। मुलगा कर्तृत्ववान झाला, तो मिळवता झाला की सगळं त्याच्या हातात द्यायचं। आता तुझं तू प्रपंच सांभाळ, आम्हाला 4 घास खाऊ घाल, आम्ही आता साधना करणार, आम्ही या प्रपंचात आता राहणार नाही, असं त्यातून अलिप्त राहायचं। त्याला काय म्हणतात? वानप्रस्थ। तुम्हाला तिथं राहायची इच्छा नसेल तर तुम्ही घर सोडून, गाव सोडून कुठेही जाऊ शकता, गाव सोडून जाऊ शकता। तुम्हाला साधनाच करायचे नाही, मग आता मिळवण्याकरता काय प्रयत्न करायचं नाही, माधुकरी मागायची, आणि जेवढी पोटाला लागते तेवढीच मागायची। एक टायमाचाच विचार, संध्याकाळचा विचार करायचा नाही। दुपारी किती लागते आपल्याला, 1 भाकर, एकच घर मागायचं, खायचं, साधना करायची। संध्याकाळी किती 1 लागते तेवढे मागायचं। संचय त्यांनी करायचा नाही। संध्याकाळी मला भाकर लागणार आहे, दुपारीच ती गोळा करून ठेवायची नाही। एक असं बाहेर आणि प्रपंचात राहून त्या प्रपंचात राहायचं। जे घरातली माणसं देतील ते खायचं। हे अमुकच द्या मला, असंच पाहिजे, त्यांच्याकडे मागायचं नाही। का? आता आसक्तीच राहिली नाही आपल्याला। आपल्याला त्यागाची वृत्ती निर्माण झालेली आहे। जगण्याकरता लागतंय, जगण्याकरता लागते तेवढं, खाण्याकरता मिळेल तेवढं त्या समाधान मानावं आणि साधना करत राहावं, बरं का। मग ती साधना करता 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 त्याच्यातून तिथं राहायचं, प्रपंचात राहायचं, पण कशात गुंतायचं नाही। फक्त त्यांना मार्गदर्शन करायचे, चुकत असेल तर त्यांना काही गोष्टी सांगायच्या, सल्लागार। तू असं कर, हे तसं कर, तसं कर, तसं कर, सांगायचं। जबाबदारी कुठली घ्यायची नाही। हे कुठपर्यंत करायचं? 75 वयापर्यंत। आणि 75 वयानंतर त्या सगळ्यावरती पाणी सोडायचं, सांगायचं सुद्धा नाही। त्याला संन्यास घ्यायचा, बरं का। कुठला संबंध ठेवायचा नाही, घरात राहायचंच नाही। राहायचं असेल तर संन्यास वृत्तीनं राहायचं, गादीवर झोपायचं नाही, घोंगड्यावरती झोपायचं, साबण लावायचा नाही,
तेल लावायचं नाही, कुठलाही भोग घ्यायचा नाही. त्या बंगल्यातच राहायचं पण कुठलाही भोग घ्यायचा नाही, घोंगड्यावरतीच राहायचं, झोपायचं. त्या कुठल्याच विषयाची संबंध ठेवायचा नाही. असं संन्यास वृत्तीनं राहता येतं. नाही तुम्हाला ते आवडलं तर एखाद्या क्षेत्रात जाऊन राहा आणि साधना करून तुम्हाला तिथं ब्रह्मज्ञान प्राप्त होईल. हे कशा करता मी सांगितलं, हा विधी सांगितला. अशा पद्धतीनं विधी होत. कारण कोणी म्हणेल ब्रह्मज्ञान मिळवायचं असेल तर पैशाचा त्याग केला पाहिजे, बायकापोरांचा त्याग केला पाहिजे. हे कधी सांगितलं? या पद्धतीनं तुम्ही प्रपंच करा. 25 वर्ष ब्रह्मचर्य राहा, 25 वर्ष संसार करा. त्याच्या पुढं वानप्रस्थ राहा आणि त्याच्यानंतर संन्यास घ्या. आणि तुम्हाला जर ब्रह्मचारी अवस्थेमध्येच जर त्यागाची वृत्ती असेल तर या संसार नावाच्या उपाधीत अडकूच नका, अडकूच नका. आम्ही संसारिक आहोत, आम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त, मग या पद्धतीनं जीवन जगा, या पद्धतीने जीवन जगा विधिवत. बरं का? आता तुम्ही मिळवलंय, आता तुम्हाला मिळवायचं नाहीये. धन म्हणजे आपल्या जीवनातलं सर्वस्व नव्हे, बायका पोरं म्हणजे आपल्या जीवनातलं सर्वस्व नव्हे, बंगला म्हणजे आपल्या जीवनातलं सर्वस्व नव्हे. मग काय? स्वस्वरूपाची प्राप्ती करून घेणं, ब्रह्मज्ञान होणं. हा जीव जीव नसून तो ब्रह्मरूप आहे असा आपल्याला बोध प्राप्त करून घे जीवनातलं सर्वस्व आहे. आणि ते प्राप्त करण्याकरता आता कुठेही गुंतायचं नाही, कशात अडकायचं नाही. असं राहून पुढची साधना करायची. मग आता काय करायची? ते ब्रह्मज्ञान मिळवण्याकरता तुम्ही इथपर्यंत आलाय अधिकारी म्हणून, आता तिथून पुढे तुम्हाला आता काय करावं लागेल ते पुढे सांगतात, श्रवण करावं लागेल. त्या अंतरंग साधनातलं पहिलं साधन कोणतं? श्रवण. आतापर्यंत 4 अधिकाऱ्याची साधनं सांगितली, ती अंतरंगच आहेत, पण त्याच्यापेक्षा ही अंतरंग आहेत. बरं का? पण बहिरंग साधनाच्या दृष्टीनं आणि अंतरंग साधनाच्या दृष्टीने विचार केला तर आता जे आपण श्रवण करणार त्याच्या मनाने याच्या पूर्वीची केलेली साधनं बहिरंगच आहे. पण बहिरंग साधनाच्या मानानं मात्र विवेक वैरागी मात्र अंतरंग आहे. हे लक्षात ठेवायचं नेहमी. बरं का? आता ते ज्ञान साधनाचा विचार सांगत असताना त्याच्यामध्ये श्रवणाचा विचार सांगतात. श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधन ही ज्ञानाची अंतरंग साधने आहेत असे वर सांगितले आहे. त्यातील प्रत्येकाचे लक्षण सांगतात. आता 4 साधनाचा उल्लेख केलेला आहे. अंतरंग साधनं कोणती ते सांगत असताना आता प्रत्येक साधनाचं लक्षण काय? श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन. पण श्रवण कशाला म्हणतात? श्रवण कशाला म्हणतात? आमची धारणा काय? जे कानानं ऐकलं जातं त्याला श्रवण म्हणतात. ही श्रवणाची व्याख्या नव्हे, ही श्रवणाची व्याख्या नव्हे. जे कानानं ऐकलं जातं त्याला जर श्रवण म्हणत असतील तर आतापर्यंत आपण ऐकतच आलोय ना. आतापर्यंत आपण ऐकतच आलोय. जसं आपण ऐकत आलोय तसं अनेक लोक ऐकतच राहतात. जर हे श्रवण जर अंतरंग साधन असेल, आतापर्यंत आपण श्रवण करतच आलोय ना, आमच्या जीवनात काय परिणाम झाला नाही? आपल्याला त्या साधनाचं लक्षण अजून माहिती नाही. नुसतं ऐकणं कानाने म्हणजे श्रवण नव्हे. कानाने ऐकणं म्हणजे श्रवण नव्हे. मग त्या श्रवणाची व्याख्या केलेलं, लक्षण केलेलं लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्टीचं लक्षण केलेलं आहे. श्रवणाचं लक्षण सांगितलं, मननाचं लक्षण सांगितलं, निधिध्यासनाचं लक्षण सांगितलं, तत्वम पदार्थ शोधनाचं लक्ष. प्रत्येक गोष्ट लक्षणाने आपल्याला शास्त्रकारांनी पटवून दिलेलं आहे. बरं का? जीवाचं लक्षण सांगितलं, ब्रह्माचं लक्षण सांगितलं, मायेचं लक्षण सांगितलं, अविद्येचं लक्षण सांगितलं. तिसरं लक्षण पुढे येणार आहे सगळे. जीव कशाला म्हणतात? आम्ही प्राणालाच जीव म्हणतोय. प्रत्येकाचं लक्षण केलं. बरं का? देवाचं लक्षण केलंय, भक्ताचं लक्षण केलंय, गुरूंचं लक्षण केलंय.
प्रत्येक गोष्टीचं लक्षण केलंय. तेव्हा हे अंतरंग साधन आहे आणि त्या अंतरंग साधनाचातलं पहिलं साधन आहे श्रवण. मग त्या श्रवण कशाला म्हणतात म्हणून त्याचं वर्णन केलं. श्रवण म्हणजे युक्तीने उपक्रमोपसंहारादी पाहून वेदांत वाक्याच्या तात्पर्य निश्चयास श्रवण म्हणतात. काय श्रवणाची व्याख्या काय सांगितली? युक्तीने उपक्रमोपसंहारादी पाहून वेदांत वाक्याच्या तात्पर्य निश्चयास श्रवण म्हणतात. काहीतरी ऐकणं म्हणजे श्रवण नव्हे. काहीतरी ऐकणं म्हणजे श्रवण नव्हे, लक्षात ठेवा. मग ते श्रवण कसं असावं? त्याला षडलिंग पूर्वक म्हटलेलं आहे. षडलिंग पूर्वक. मग ती षडलिंग कोणती? उपक्रमोपवादाती म्हणजे आधी शब्द उपक्रम आणि उपसंहार आदी. ज्याच्यामध्ये पहिलं लक्षण सांगितलं उपक्रम आणि शेवट लक्षण सांगितलं उपसंहार. उपक्रम उपसंहारादी इत्यादी आहे की सांगतो तुम्हाला. त्याची लक्षण खाली सांगितलेत बघा. उपक्रम, अभ्यास, अपूर्वता, फल, अर्थवाद, उपपत्ती खाली खाली दिले. एकदम खाली आहे का? हा. ही वाक्यार्थ तात्पर्य, वाक्य तात्पर्य निश्चय करण्याची लिंगे आहेत म्हणून षडलिंग शब्द वापरला. काय वापरला? षडलिंग. पहिलं लक्षण सांगितलं उपक्रम, दुसरं लक्षण सांगितलं अभ्यास, तिसरं लक्षण सांगितलं अपूर्वता, तिसरं त्यातलं लक्षण सांगितलं फल, तिसरं पाचवं लक्षण सांगितलं अर्थवाद आणि सहावं सांगितलं उपपत्ती. जे आपण श्रवण करणार आहे त्याच्यामध्ये ही 6 लिंग पाहिजेत. ते षडलिंग पूर्वक पाहिजे. जिथं ज्याचा उपक्रम झाला त्याचाच उपसंहार झाला पाहिजे. पुन्हा अभंगाला उपक्रम आहे आणि उपसंहार आहे. हे कीर्तन करायला माहितीच नाही अजून. त्याला उपक्रमही कळत नाही आणि उपसंहारही कळत नाही. समचरण दृष्टी विटेवरी साजेरी तेथे माझे हरी वृत्ती राहो. तो परमात्मा कसा आहे? उपक्रम केलाय त्याचा आणि उपसंहार केलाय. तो का म्हणे त्याचे कळले आमा वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत. तो परमात्मा कसा आहे? तो अविनाशी स्वरूपाचा आहे. समचर म्हणजे तो सम म्हणजे सर्व ठिकाणी व्यापक आहे. जे व्यापक असतं ते कधी नाश पावत नाही. बरं का? जे व्यापक असतं ते कर्माने प्राप्त होत नाही. तुकोबारा म्हणतात ते आम्हाला कळालं. तो का म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म जे जे कर्म धर्म उपक्रम आणि उपसंहार याला म्हणतात. त्याच्या बोलण्यामध्ये उपक्रम पाहिजे आणि उपसंहार पाहिजे. असं वेदांत वाक्य सांगत असताना त्या वाक्यातून ही षडलिंग पूर्वक त्याच्या बोलण्यामध्ये आहेत आणि ते बोलत असताना त्या बोलण्यातून त्याच्यातून तात्पर्य काय, त्या तात्पर्याचा निश्चय करणं याला म्हणतात श्रवण. सोपं आहे का अवघड आहे? श्रवण करणं कठीण आहे का नाही? माणसं कशाला लोक म्हणतात आम्ही कीर्तन श्रवण केलं. अरे श्रवण केलं पण उपक्रमा आणि उपसंहाराची एक वाक्यता होती का वक्त्याची? एकदा बुवा अभंगा शिरला की तू पुन्हा अभंगावरती येतच नाही. का उपक्रम आणि उपसंहार म्हणून तुम्ही तात्पर्य त्यातलं काय घेणार? म्हणून गुरुवरी साखरे सांगत असतात तात्पर्यम पकडतव्यम. अभंगाचं तात्पर्य काय? अभंगाचं एखादी गोष्ट सांगितली त्या गोष्टीचं तात्पर्य काय? माणसं कीर्तनात गोष्ट लक्षात ठेवतात पण गोष्ट कशा करता सांगितली हेच लक्षात ठेवत नाही. तात्पर्य
त्या तात्पर्याला श्रवण करून तसा निश्चय झाला पाहिजे, हे याचं सांगण्याचं तात्पर्य आहे बरं का. आणि ते जीवनामध्ये स्वीकारलं पाहिजे, त्याच्याविषयी निश्चय केला पाहिजे. म्हणजे वेदांत वाक्य सांगत असताना त्या वेदांत वाक्यामध्ये ही 6 लिंग पाहिजेत. त्याचं बोलणं ह्या षडलिंगाला धरूनच पाहिजे, किंबहुना षडलिंगाला धरून जो बोलतं त्याच ऐकत जा असं शास्त्रांनी वर्णन केले. म्हणून तर तुकोबारांनी वर्णन, श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध, गेले भेदा भेद निवारुनी. आमच्या श्रवणातून भेद वाढायला लागलेत, भेद निवृत्त व्हायचा राहिलाच. आणि ही लक्षणं त्याच्यामध्ये नाहीच. 6 लक्षणं सांगितली श्रवणामध्ये. षडलिंग पूर्वक त्याचं बोलणं पाहिजे बरं का. त्यानं बोलत असताना याला धरूनच बोललं पाहिजे. हे कधी घडणं शक्य आहे? त्याचं शास्त्रशुद्ध अध्ययन असेल तर ते बोलू शकतो. लोकांना वाटतं कीर्तन करणं फार सोपं आहे, कोणी करायला लागले हो. पण हे ह्या गणितात बसत असेल तर त्याला तुम्ही श्रवण म्हणा. त्या श्रवण म्हणता येत नाही. श्रवण म्हणता येत नाही. म्हणून ती षडलिंग सांगितली, त्या षडलिंगाचा विचार आपण थोडा करू. ते षडलिंग कळल्याशिवाय आपल्याला श्रवणाचं स्वरूप कळणार नाही. उपक्रम म्हणजे काय, अभ्यास म्हणजे काय, अपूर्वता म्हणजे काय, फल म्हणजे काय, अर्थवाद म्हणजे काय, उपपत्ती म्हणजे काय, अशी जी 6 लिंग सांगितली त्या 6 लिंगाचा विचार आपण थोडासा करू. म्हणजे आपल्याला श्रवणाची व्याख्या कळेल बरं का. उपक्रम कशाला म्हणतात? जे बोलत असताना ज्याचा उपक्रम झाला, त्या बोलण्यातून शेवटी उपसंवार झाला पाहिजे. उपक्रम आणि उपसंवार या बोलण्यामध्ये एक वाक्यता पाहिजे, विसंगती असता कामा नये. विसंगती असता एक वाक्यता बरं का. जसं वर्णन केलंय ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात, सर्व सुखाचे अगर बाप रखुमा देवीवर. काय म्हणतात? जो परमात्मा विटेवरती उभा आहे तो सर्व सुखाचा अगर आहे. कोण म्हणतात? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. जनाबाई सुद्धा तीच म्हणते, सर्व सुखाचा अगर जनी म्हणी शारंगधर. नरहरी संत सोनार महाराज तेच म्हणतात, सर्व सुखाचा अगर म्हणी नरहरी सोनार. तुकोबाराय तेच म्हणतात, सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा माझ्या पांडुरंगा. या जगामध्ये सुखरूप एक परमात्माच आहे. सगळ्यांच्या सांगण्यामध्ये एक वाक्यता आहे. कोणाच्या? एक वाक्यता आहे. जेवढे संत बोलले प्रत्येकाच्या सांगण्यामध्ये एकच आहे. एकाने सांगितलं सुखरूप आहे, एकाने दुःखरूप आहे असं सांगितलेलं नाहीये. याला म्हणतात एक वाक्यता. वेदाने सांगितलं, उपनिषदाने सांगितलं, शास्त्रकारांनी सांगितलं, सांगण्यामध्ये एक वाक्यता आहे. सर्वांनी सांगितलं ब्रह्म व्यापक आहे, एक वाक्यता आहे सर्वांच्या. याच्यामध्ये कोणाचाच वाद नाही. म्हणून ज्याचा उपक्रम आणि उपसंहार या सांगण्यामध्ये एक वाक्यता पहिल्यांदा पाहिजे. एक वाक्यता पाहिजे तर निश्चय करता येतो. तर निश्चय करता येत नाही बरं का. मग ते म्हणून अभ्यासू माणूस डोळस पाहिजे हो. तर ते घडतं कसं माहितीये का? पुढे येईल तो दृष्टांत. आंधळ्यांची बैठक बसली आणि आंधळ्यांची बैठक बसल्यानंतर ते म्हणजे बघा आपल्या गावात हत्ती आलाय. कोणी पहिलाय म्हणजे आम्ही सगळ्यांनी पाहिला. एकाने काय केलं, हत्तीचा पाय होता ना त्या पायाला धरले. म्हणला मी हत्ती पाहिला, खांबासारखा आहे म्हटला. एकाने त्याचे कानच बघितले. ते म्हणलं कानाला हात लावला. ते म्हणलं सुपासारखे कान आहेत. सुपासारखा हत्ती आहे म्हटला. काय म्हटला? सुपासारखा हत्ती आहे. एकाने आंधळ्यानं काय करलं, फक्त शिफ्टीलाच धरलं. ते म्हणलं ते लांबट असं दोऱ्यासारखं आहे म्हणाला. एकाने
सोंडला धरलं. आता खांब म्हणजे हत्ती का? हा, फक्त तिने खांबाला धरलं, हे अपूर्ण ज्ञान आहे, पूर्ण नाही आहे. एकाने फक्त कान धरले, कानाला धरून बोला, हा सुपासारखं हत्ती आहे, अपूर्ण आहे. एक म्हणतो खांबासारखा आहे, एक म्हणतो सुपासारखा आहे, एक म्हणतो दोरीसारखा आहे, एक म्हणतो ढेऱ्यासारखा. एकाने पोटाला हात लावला. हो, एक वाक्यता आहे का? मग तुमचा हत्तीचा निश्चय होईल. अशी बरीच आंधळी लोक आहेत सांगणाऱ्यामध्ये, बरं का. एकाच विषयाला धरून बोलायचं, एका अंगानेच बोलायचं. तुकाराम महाराज असं म्हणतात, अरे तसं म्हणतात नाही, तुला कसं म्हणतात ते कळालं नाही अजून. कसं म्हणतात ते तुला अजून कळलंच नाही का? अभ्यासच केला नाही ना. आंधळ्यासारखीच आहेत. मग सांगणारी जर आंधळी तर ऐकणारी डोळस कशी होतील? म्हणून एक वाक्यता श्रवणातून झाली पाहिजे. मग ती होण्याकरता इथं विचार मांडलेला की उपक्रमोपसंहाराची एक वाक्यता म्हणजे काय? एखाद्या ग्रंथाच्या वा प्रकरणाच्या उपक्रमात म्हणजे आरंभी जो अर्थ असतो, प्रतिपाद्य विषय असतो, तोच अर्थ उपसंहारात म्हणजे समाप्तीमध्ये असतो. काय सांगितलं? हा, तोच शेवटपर्यंत त्याचा अर्थ निघतो, बरं का. हा, एखाद्या ग्रंथाच्या वा प्रकरणाच्या, एखादं प्रकरण म्हणजे एखादा अध्याय, प्रकरण. उपक्रमात म्हणजे आरंभी, उपक्रम म्हणजे आरंभ, उपक्रम म्हणजे आरंभ. आरंभी जो अर्थ असतो म्हणजे नाम प्रतिपाद्य विषय असतो, तोच अर्थ उपसंहारात म्हणजे समाप्तीमध्ये असतो. तेव्हा त्या उपक्रमोपसंहाराची एक वाक्यता म्हणतात. जो आरंभ करत असताना जो प्रतिपाद्य विषय असतो, तोच शेवटपर्यंत त्याचा प्रतिपाद्य विषय बाजूला जात नाही. त्याच विषयाला आरंभापासून सुरू करतो आणि त्याच प्रतिपाद्य विषयामध्ये त्याचा समारोप करतो. याला म्हणतात उपक्रम आणि उपसंहाराची एक वाक्यता. आपली सुरुवात आहे भजनाची. कशाची सुरुवात? भजनाची. नामस्मरणाने. आणि उपसंहार कशाने आहे? नामस्मरणानेच आहे. ज्ञानदेव तुकाराम. आरंभ ही भगवंताच्या नामानेच आहे आणि शेवटही नामानेच आहे. आरंभही भगवंताच्या स्वरूपानेच आहे आणि शेवटही मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे. सुरुवातीला रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. ज्या भगवंताचं वर्णन केलं त्याच भगवंताकडे शेवटी समारोप करतात, मागणे ते एक तुझ प्रती आहे. आरंभाला ज्याचं वर्णन केलं त्याला शेवटी सांगतात, त्याला सोडलेलं नाही. म्हणजे आरंभापासून शेवटपर्यंत त्याच विषयाचा जो प्रतिपाद्य विषय आहे, तोच शेवटपर्यंत त्याच विषयामध्ये त्याचा समारोप होतो. त्याला म्हणतात एक वाक्यता. म्हणजे उपक्रमामध्ये ज्याचा आरंभ झाला त्याचाच उपसंहारामध्ये शेवट झाला पाहिजे. अशी उपक्रमाची आणि उपसंहाराची जिथं एक वाक्यता होते त्याला म्हणावं उपक्रमोपसंहाराची एक वाक्यता. पहिलं लक्षण सांगितलं. आलं लक्षात? मग एखादा अभंग असेल, एखादी ओवी असेल, एखादा अध्याय असेल, एखादा ग्रंथ असेल, ज्याच्यामध्ये उपक्रम झाला त्याचा उपसंहार त्याच झाला पाहिजे. ज्ञानोबांनी वर्णन केले. काय वर्णन केले? ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. शेवटची ओबी काय? कोण ज्ञानेश्वरी वाचले म्हणून? उपक्रम केला का नाही? कुणाचा केला? ज्ञानेश्वरीचा उपक्रम
ओम नमोज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. इथं उपक्रम केला. कोणाचा उपक्रम केला? कोणाचा केला? देवाचा केला. हो, देव कसा आहे? तो ओंकार स्वरूप आहे. ओम नमोजी ओंकार स्वरूप आहे. आद्य म्हणजे सर्वांच्या आधी आहे. नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, त्याचं प्रतिपादन वेद करतो. वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या, तो स्वसंवेद्या आहे, स्वयंप्रकाश आहे. स्वसंवेद्या आत्मरूपा, तोच प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्मरूपाने नांदतो. असं त्या भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन केलं. कोणी केलं? ज्ञानोबरायांनी केलं. ओम नमोज्याद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणी निवृत्ती दासू अवदारी जोजी. शेवटची उभी ज्ञानेश्वरीतली. ते गीतेचा कलशू संपूर्ण अष्टादशू म्हणे निवृत्ती दासू ज्ञानदेवो. आरंभाला काय आलंय? निवृत्ती दास, आणि शेवटी काय आलंय? निवृत्ती दासांचा निवृत्तींचा जो दास ज्ञानदेव, जे आरंभाला वर्णन करणारा तोच निवृत्तीचा दास ज्ञानदेव शेवटी सांगतोय. काय सांगतोय? फुडती 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 या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे. ज्या परमात्म्याचं आरंभाला वर्णन केलं त्याच परमात्म्याचा अनुभव तुम्हाला येईल. तो सुखरूप आहे, सर्वभूतामध्ये आहे. कोण सांगतात? आरंभाला जो शब्द आला तोच शेवटी आला बरं का. त्याला म्हणतात उपक्रम आणि उपसंवाद, असं प्रत्येक ग्रंथामध्ये. हो, कोणताही ग्रंथ जो वेदाच्या नियमाला धरून जो ग्रंथ प्रकट झाला तो याच पद्धतीने. जो कोणी आपल्या मनाने निर्माण केला ते तुम्हाला त्यात हे दिसणार नाही बरं का. कुठलाही ग्रंथ तुम्ही कादंबरी काढाल त्यात सापडायचं नाही. त्यात सापडायचं नाही. पण संतांनी शास्त्रकारांनी जो जो ग्रंथ प्रकाशित केला त्या ग्रंथामध्ये मात्र तुम्हाला हा उपक्रम आणि उपसंहार सापडेलच. म्हणून अभंगाचा उपक्रम आणि शेवट, ग्रंथाचा उपक्रम आणि उपसंहार एक वाक्यता आहे. आणि एक वाक्यता सांगणाऱ्याच्या जीवनामध्ये असेल तर ऐकणाऱ्याच्या मनामध्ये शंका राहत नाही. त्याचा निश्चयच होतो. त्याचा निश्चयच होतो बरं का. म्हणून जो आरंभाला प्रतिपाद्य विषय सांगितला त्याच प्रतिपाद्य विषयामध्ये समारोप झाला पाहिजे. आपण रोज जेवतो, नाही तर जेवायचं कशाला आपल्याला माहितीच नाही बरं का आपल्याला. उदर भरण नो हे जाणे जे यज्ञ कर्म. यज्ञ कर्म. नुसतं पोट भरणं म्हणजे जेवण नव्हे, नुसतं खाणं म्हणजे जेवण नव्हे, तो यज्ञ आहे. जेवायला बसल्यानंतर मंत्र म्हणावा, पाणी सोडावा आणि पहिले 5 घास काय खावं? भात खावा, भात. आणि शेवटी जेवणाच्या शेवटी पुन्हा 5 घास भात खावा. उपक्रम भाताने आणि उपसंहार भाताने. पहिला भात खाताना तूप टाकून खावा आणि शेवटचा भात खाताना दही टाकून खावा. मध्ये तुम्ही काहीही खा. जेवणाची सुरुवात अशी आहे, आम्ही जेवायला बसलो की पहिला हात आपला जो आवडता पदार्थ आहे तिकडच जातोय. काय आवडता पदार्थ तिकडे झाला नाही का. पदार्थ केलेत, अनेक ताटात पदार्थ आहेत आणि त्यात काय आणलं? त्या ताटामध्ये एक पदार्थ होता. काय?
ते शेवयासारखं विकत मिळते त्याला काय म्हणतात? हा, मॅगी. हा, पहिला हात भाताकडे झाला का मॅगीकडे जाईल? जेवणालाही उपक्रम आहे आणि उपसंहार आहे. जेवताना याच पद्धतीने जेवलं पाहिजे. पहिला भात खाल्ला पाहिजे आणि शेवटी भात खाल्ला पाहिजे. शेवटी भात खाल्ला की पुन्हा काय खायचं नाही बरं का. भात खाल्ला की पुन्हा काय खायचं नाही. शेवटी भात खाल्ला म्हणजे समारोप झाला जेवणाचा. जर जेवण्यामध्ये जर उपक्रम आणि उपसंहार आहे तर बोलण्यात नसेल का? ती एक वाक्यात आला पाहिजे. आमचं कसं आहे, मन आहे व्यवहार. धनगर बसला जेवायला आणि टाका संघ शेवाया. शास्त्रशुद्ध पद्धतीनं जेवलं पाहिजे. लक्षात ठेवा, शास्त्रशुद्ध पद्धतीनं जेवलं पाहिजे. तात्पर्य एक वाक्यता. म्हणजे बोलण्यात एक वाक्यता. आपल्या जीवनाची सुद्धा एक वाक्यता. उठल्या उठल्या कोणाचं नाव घ्यावं आणि शेवटी नाव कोणाचं घेऊन झोपावं. आमच्या जीवनात सुद्धा एक वाक्यता. काही माणसं उठल्या उठल्या तंबाखू खातात आणि तंबाखू खाल्ल्याशिवाय झोपत नाहीत. एक वाक्यताच आहे की. काही माणसं उठल्या उठल्या शिव्याने सुरुवात करतात. काही माणसं शिव्या दिल्याशिवाय झोपतच नाहीत. मग तुम्ही याला एक वाक्यता म्हणणार का? नाही. त्याच्यातून तात्पर्य काहीतरी पाहिजे. म्हणून ज्याच्यामध्ये उपक्रम झाला त्याच्यामध्ये उपसंहार झाला पाहिजे. मग त्या उपक्रमाची आणि उपसंहाराची एक वाक्यता असावी. ज्याच्याकडून आपल्याला हे श्रवण करायचं आहे, वेदांत वाक्याचं श्रवण करायचं आहे, ते श्रवण ज्याच्याकडून करायचं आहे त्याच्या बोलण्यामध्ये ही एक वाक्यता पाहिजे. ही एक वाक्यता जिथं होते त्याच ऐकत जा. मी म्हणत नाही, शास्त्र सांगतंय. शास्त्र सांगतंय. म्हणून आपण कुणाचंही ऐकतो तेव्हा आपला निश्चयच होत नाही. आपला निश्चय होत नाही का? सांगणाऱ्याच्या सांगण्यामध्ये उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता नाही. ह्याला दोष ऐकणाऱ्याला दोष लागतो का सांगणाऱ्याला दोष लागतो? सांगणाऱ्याला दोष लागतो. लक्षात ठेवा. हे आपल्याला जर जमत नसेल तर आपण बोलू नये. बोलू, लोकाला बोलायची हौस फार ना. मला कीर्तन दिलं नाही. का दिलं नाही? तुझ्या बोलण्यात एक वाक्यता नाही ना. नसं ना, बोलाय द्या. अरे तुझ्या बोलण्याने समाजाचं वाटोळ होतंय ना. तुझ्या बोलण्याने समाजाचं वाटोळ होते ना. आणि तोच महाराज चांगला सांगतो, अरे त्याच्या बोलण्यात एक वाक्यता नाही पण सांगणाऱ्याची श्रद्धा तुझ्यावरती बसली ना. मग श्रवणाला फार महत्व दिले. म्हणून त्याच्यामध्ये तात्पर्य निघालं पाहिजे. म्हणून पहिलं लक्षण काय सांगितलं? उपक्रम एक वाक्यता. दुसरं लक्षण सांगितलं अभ्यास. ग्रंथातील वा प्रकरणातील प्रतिपाद्य विषयाचे त्याच त्या अर्थाचे वारंवार प्रतिपादन करणे यास अभ्यास म्हणतात. सांगितलेलीच गोष्ट पुन्हा पुन्हा करणं याला म्हणतात अभ्यास. आता देवाचं वर्णन करायचं आहे. देवाचं वर्णन करणारा आपण घेतलेलं आहे. त्या देवाचं स्वरूप आपल्या अंतःकरणामध्ये ठसण्याकरता पुन्हा पुन्हा तेच अधूनमधून सांगावं लागतं. म्हणून अभ्यास शब्दाची व्याख्या शास्त्रकारांनी केलेली आहे. अभ्यास कशाला म्हणतात बा? केलेलीच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे याला म्हणतात अभ्यास. आणि माणसं तिथंच कंटाळतात. तेच काय करायचं म्हणतात. तेच काय करायचं. आता शाळेत तेच केलं, आता आल्यानंतर खेळू तर द्या ना. हो. तेच ऐकणं ते वेगळं. तेच ऐकणं ते वेगळं. त्याच्या सांगण्यामध्ये जर एक
उपक्रमाची आणि उपसंहाराची एक वाक्यता असेल तर त्याचं पुन्हा पुन्हा ऐकलं तर तो दोष नाहीये. हा, आणि एखादा विषय आपल्या अंतःकरणामध्ये पक्का होण्याकरता पुन्हा पुन्हा तेच ऐकावं लागतं. तेच ऐकावं लागतं. आपण रोज तेच तेच खातो का नवीन खातो? तेच तेच खातो का? ते शरीराला पचनाकरता योग्य आहे. शरीराला पचनाकरता योग्य आहे. हा, म्हणून जो प्रतिपाद्य विषय सांगायचा त्या प्रतिपाद्य विषयाचं त्या श्रोत्याला त्या साधकाला पक्क कळण्याकरता तीच गोष्ट पुन्हा पुन्हा त्याला पुन्हा पुन्हा सांगावी लागते. म्हणजे ज्ञानोबांनी वर्णन केले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्हाला देवाचं नामस्मरण केलं तर चारी मुक्तीची प्राप्ती होईल. देवाचं नामस्मरण केलं तर चारी मुक्तीची प्राप्ती होईल. देवाची द्वारी उभा क्षणवरी तेनी मुक्ती चारी. हा, ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं महाराज तुम्ही सांगितलं मी देवाचं नाव घेतलं, तुम्ही काय सांगितलं? देवाची द्वारी उभा क्षणवरी तेनी मुक्ती चारी साधी येल्या. मी देवाचं नामस्मरण केलं, मला काय चारी मुक्तीची प्राप्ती झाली नाही. महाराज म्हणतात झाली नाही त्या अर्थी तुझा अभ्यास कमी आहे. अभ्यास कर. कसा कर? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. कुठंपर्यंत म्हणा? जोपर्यंत मुक्ती प्राप्त होत नाही तोपर्यंत म्हणाच. त्याला अभ्यास. हरिमुखे म्हणा 2 वेळा सांगितलं. पुन्हा पुन्हा घ्या, पुन्हा पुन्हा नामस्मरण करा, पुन्हा पुन्हा नामस्मरण करा. पुन्हा पुन्हा नामस्मरण करता 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 तुम्हाला कधीतरी निश्चय होईल, मुक्तीचा अनुभव येईल. एकदा म्हणून येत नाही. आपला अभ्यास कमी आहे. पुन्हा पुन्हा म्हणून प्रत्येक अभंगामध्ये नामाचं महात्म्य ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय. हरि उच्चारणी अनंत पापराशी. म्हणून प्रत्येक अभंगाच्या शेवटी हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. का? अभ्यास. ते तुम्हाला ज्ञानच मिळवायचं आहे, मुक्तीच मिळवायची आहे. पण ती मुक्ती मिळवण्याकरता त्या नामाचं पुन्हा 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 वर्णन केले बरं का. पण पुन्हा पुन्हा त्याच प्रतिपाद्य विषयाचा का तो विषय आम्हाला पक्का कळावा. त्या विषयाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये पक्का निश्चय व्हावा. आणि तो निश्चय होण्याकरता त्या सांगणाऱ्याच्या वाणीमध्ये वचनामध्ये अभ्यास पाहिजे. म्हणून तिथं शब्द वापरला काय? ग्रंथातील वा प्रकरणातील प्रतिपाद्य विषयाचे त्याच त्या अर्थाचे वारंवार प्रतिपादन करणे यास अभ्यास म्हणतात. दुसरं लक्षण सांगितलं. तिसरं लक्षण सांगितलं की सांगत असताना अपूर्वता. अपूर्वता म्हणजे प्रमाणांतराने जे अज्ञान असते, अर्थात ग्रंथातील प्रतिपाद्य विषय इतर दुसऱ्या कोणत्याही लौकिक प्रमाणाला विषय न होणारा असणे यासच अपूर्वता म्हणतात. अपूर्वता म्हणजे एखादा विषय आपल्याला सांगायचा आहे, तोच विषय सांगायचा आहे, पण प्रत्येक वेळी सांगत असताना काहीतरी वेगळे पण असावं त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये अपूर्वता, अपूर्वता काहीतरी वेगळं आहे बरं का. तोच विषय आहे, तोच विषय आहे, पण तोच विषय सांगण्याकरता कधी कधी त्या सांगण्यामध्ये वेगळे पण असावं. प्रत्येक वेळी सांगत असताना वेगळे पण प्रत्येक वेळी येणं त्याला म्हणतात अपूर्वता. तोच आहे. आपण जेवायला बसलोय पण आज काहीतरी वेगळीच भाजी आहे बरं का, ज्याची जेवणातली अपूर्वता. जेवण तेच आहे, करणारी तीच आहे, पण मग ते कालच्या सारखी कालची भाजी झाली ना त्याच्यापेक्षा आज फार चांगली झाल्या. अपूर्वता. कालच्यापेक्षा आजचं कीर्तन फार चांगलं झालं. अपूर्वता. तोच पदार्थ आहे, तोच विषय सांगायचा आहे, पण तोच विषय त्याच्या अंतःकरणामध्ये रुजण्याकरता, उतरण्याकरता, सांगण्याकरता युक्तीने दृष्टांताने सांगण्याकरता काहीतरी वेगळे पण त्याच्यामध्ये असावं, त्याला म्हणतात अपूर्वता. आणि ती प्रमाणाला धरून बरं का.
प्रमाणाला धरून. ती प्रमाणाला धरून काही गोष्टी आपल्याला कळाल्या नाहीत, अज्ञान ऐकून सुद्धा बऱ्याच गोष्टी कळत नाहीत. पण कधी कधी म्हणतात 8 दिवसापूर्वी हे ऐकलं होतं पण ते कळालं नाही, पण आज कळालं. अपूर्वता. म्हणून प्रमाणांतराने जे अज्ञात असते, अर्थात ग्रंथातील प्रतिपाद्य विषय इतर दुसऱ्या कोणत्याही लौकिक प्रमाणाला विषय न होणार असणे यास अपूर्वता म्हणतात. म्हणजे त्या सांगण्यामध्ये काही गोष्टी आपल्याला एकदा ऐकून कळत नाहीत, पण सांगत असताना युक्तीने, दृष्टांताने, प्रमाणाने ते सांगण्यामध्ये एक वेगळे पण त्याच्या सांगण्यामध्ये येतं, त्याला म्हणतात अपूर्वता. म्हणून त्याच्या बोलण्यामध्ये अपूर्वता असावी. अपूर्वता असावी. चौथं स्वरूप सांगितलं फल. बरोबर आहे ना? ग्रंथातील प्रतिपाद्य विषयाच्या म्हणजे वस्तूच्या ज्ञानामुळे त्या वस्तूची प्राप्ती होते, हे जे श्रुतीने प्रयोजन म्हणून सांगितले आहे तेच फल होय. जे प्रतिपाद्य विषयाचं श्रवण केल्यानंतर त्या प्रतिपाद्य विषयाच्या संबंधाने जे आपल्याला बोध व्हायला पाहिजे, जे साध्य जीवनामध्ये प्राप्त व्हायला पाहिजे तेच साध्य त्या प्रतिपाद्य विषयाच्या माध्यमातून आपल्याला जर फल मिळालं, ते प्राप्त झालं, तर त्याला फल म्हणावं, नाही तर फल म्हणू नये. म्हणून त्याचं लक्षण काय केलं? ग्रंथातील प्रतिपाद्य विषयाच्या वा वस्तूच्या ज्ञानामुळे त्या वस्तूची प्राप्ती होते. ज्या प्रतिपाद्य विषयाचं आपण श्रवण केलं आणि त्याप्रमाणे तशी वस्तू प्राप्त होणं, देवाचं श्रवण केलं, देवाच्या स्वरूपाचं वर्णन केलं आणि देवाच्या स्वरूपाचं आपल्याला ज्ञान झालं, ज्या विषयाचं ऐकल्यानंतर त्याच विषयाच्या संबंधाने तसं फल प्राप्त झालं पाहिजे, तर त्याला फल म्हणावं, नाहीतर कशाला तरी फल म्हणू नये. बरं का? त्या स्वरूपाचा अनुभव आला पाहिजे. ज्या पदार्थाच्या संबंधाने, ज्या विषयाच्या संबंधाने जे वर्णन केलं जातं ते आपल्या अनुभवाला आलं पाहिजे, ते आपल्या अंतःकरणामध्ये उतरलं पाहिजे, त्याचा अनुभव आला पाहिजे, हे त्याचं फल आहे. म्हणजे त्याचा निश्चय आपल्या जीवनामध्ये झाला पाहिजे. जो सांगितला, आता काय सांगितलेलं आहे? ब्रह्म कसं आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे असं प्रतिपादन केले. कोणी? उपनिषदाने, वेदाने. जसं वर्णन केले तसं अनुभवाला आलं, खरंच आम्हाला ते प्राप्त झालं. बरं का? ते त्याचं फल आहे. जे सांगितलं तसं अनुभवाला येणं, तसं प्राप्त होणं, त्या म्हणावं फल. कशाला तरी फल म्हणू नये. एक म्हणला, महाराज तुमचं कीर्तन ऐकल्यामुळं खरंच मला फार मोठा फायदा झाला. म्हणले, काय फायदा झाला? माझं जुळत नव्हतं जुळ. एका फल हवंय त्याचं. कीर्तनात समाधान मिळणे, ऐकून समाधान मिळणे, ह्याला फल नाही. हो, समाधान. काय समाधान तुम्हाला मिळालं त्याच्यावर अवलंबून आहे ना. तुम्ही समाधान कशाला मानला? ऐकून तुम्हाला समाधान, पण काय नेमकं समाधान झालं? खराच जसा अर्थ होता तसा अर्थ कळाल्यानंतर जो सुख होतं त्याला म्हणतात समाधान. ज्या अर्थाचा बोध झाल्यानंतर जो आनंद होतो त्या आनंदाला म्हणतात समाधान. समाधान कशाला तरी म्हणत नाहीत. तर खरंच तुमचं जर कीर्तन ऐकल्यानंतर समाधान जर होत असेल, तर दुसऱ्या दिवशी तुमचं समाधान जर बिघडलं असेल तर समाधान झालं तुमच्या कीर्तनात? नाही. 2 तासापुरतं तुम्हाला वाटलं हे खरं समाधान, हे त्याचं खरं फल नव्हे. त्याचं खरं फल काय? जे ऐकलं त्याप्रमाणे तुमची अंतःकरणाची भूमिका तयार झाली. नंतर तुकोबारांनी वर्णन केले. काय वर्णन केले? जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. कीर्तन ऐकलं आणि त्या देवाचं स्वरूप कळालं, आणि देवाचं स्वरूप जसं कळालं तसं देव अनुभवाला आला.
तसा प्राप्त झाला हे त्याचं फल आहे. काहीतरी फल नव्हे. कीर्तन 2 तास केलं, पाकिटानं नारळ दिले, फल आहे त्याचं? हे फल नव्ह. 2 तास कीर्तनात तू पकवाज वाजवला, हे मला समाधान झालं, मग पकवाज कीर्तनात वाजवणे त्याचं फल आहे? एक अंग झालं ते, अंगी भाव आहे तिथं. खरं फल काय? कीर्तन ऐकल्यामुळे अंतकरण शुद्ध झालं, हे फल आहे त्याचं. येती अंगा वसती लक्षणे, अंतरी देवे धरिले ठाणे. की कीर्तन ऐकल्यानंतर खरंच अंतकरण शुद्ध व्हावं. की ज्या दिवशी कीर्तन ऐकलं त्या दिवसावरून ठरवलं आजपासून जीवनामध्ये पाप करायचं नाही. हे अंतकरण शुद्धचं लक्षण आहे. कशाला तरी फल म्हटलेलं नाही, लक्षात ठेवा. कशाला तरी फल म्हटलेलं नाहीये. म्हणून त्या फलाचं वर्णन काय केलेलं आहे? ग्रंथातील प्रतिपाद्य विषयाच्या व वस्तूच्या ज्ञानामुळे ज्या वस्तूची प्राप्ती होते हे जे श्रुतीने प्रयोजन म्हणून सांगितले तेच फल होय. कशाला तरी फल म्हटलेलं नाही. आपण परवा विचार केला, झाडाचं फल कशामध्ये आहे? सावली म्हणजे झाडाचं फल का? त्याची लाकडं जाळायला येणं म्हणजे त्याचं फल का? त्याची पानं दाराला लावता येतात म्हणून फल का? त्याला फळ लागणं आंबा हे त्याचं फळ आहे. झाड सावली देणं हे त्याचं फल नव्हे, लक्षात ठेवा. गौण आणि मुख्य फल सांगताना आपण विचार करून गेलो आहे का लक्षात? अवांतर. इथं अवांतर फलाचा विचार चाललेला नाही, मुख्य फलाचा, गौण फलाचा विचार मुख्य फलाचा चालाय. प्रयोजन काय? ज्या परब्रह्माचं वर्णन केलं त्या परब्रह्माचा अनुभव तसा आला पाहिजे. प्रतिपाद्य विषय काय आहे? वेदाचा, शास्त्राचा जीव ब्रह्मैक्य, जीव परब्रह्मापासून वेगळा नाही. आणि हे श्रवणातून निश्चय व्हावा. मी खरंच परब्रह्म स्वरूप आहे असा तुम्हाला साक्षात्कार व्हावा, हे त्या श्रवणाचं खरं फल आहे. हे खरं फल आहे. मग त्या बोलण्याला फल असावं, निष्फळ बोलणं असू नये. बोलणं निष्फळ असू नये, लक्षात ठेवा. त्याच्या पुढे वर्णन केलं की अर्थवाद. ग्रंथातील जो प्रतिपाद्य विषय असेल त्याची स्तुती करणे व स्तुतीबोधक वचनास अर्थवाद म्हणतात. जो विषय आपल्याला सांगायचा आहे त्याच विषयाची स्तुती करायची, दुसऱ्याची स्तुती करायची नाही. आपल्याला देवाचं स्वरूप सांगायचं आहे, देवाचंच वर्णन करायचं, बाकी कोणाचं वर्णन करायचं नाही. याला म्हणतात अर्थवाद. वर्णावेती थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये. मी कधी सांगावं? अभंगाला आरंभ करण्याच्या आधी प्रस्तावनेमध्ये त्या माणसाचं थोडंसं वर्णन करावं. एकदा अभंगात शिरलं की पुन्हा त्या माणसाचं नाव जय विठ्ठल होपर्यंत येता कामा नये. संत प्रकरणातला अभंग असेल, संतांची स्तुती करायची. नामपर प्रकरणातला अभंग असेल, नामाची स्तुती करायची तासभर. देवाचं महात्म्य सांगणार आहे, देवाची स्तुती तासभर करायची. याला म्हणतात त्या बोलण्यामध्ये ज्या पदार्थाचं वर्णन करायचं आहे त्याच वस्तूचं स्तुती करणं याला म्हणतात अर्थवाद. बाकी कोणाचं वर्णन करायचं नाही, त्याच प्रतिपाद्य विषयाच बरं का. बाकी कोणाचं वर्णन करायचं पुन्हा पुन्हा आनंदाने उल्हासाने स्तुतीपूर्वक. का? आम्हा तुम्हाला कळावं म्हणून, आम्हा तुम्हाला कळावं म्हणून. बघा तुम्ही देवी भागवत आहे, देवी भागवतामध्ये विष्णूचं वर्णन केलेलं नाही, भगवान शंकराचं वर्णन केलेलं नाही, एका देवीचंच वर्णन केले. का?
जे देवीचे भक्त आहेत त्याच्या अंतःकरणामध्ये देवीविषयी श्रद्धा दृढ व्हावी. हा, तिथं बाकी कोणाचं वर्णन केलं नाही, एका देवीचंच वर्णन. तुम्ही विष्णू पुराणात जा, विष्णू पुराणामध्ये शिवाचं वर्णन केलेलं नाही, देवीचं वर्णन केलेलं नाही, एका विष्णूचंच वर्णन केले. शिवपुराणात जा, तिथं विष्णूचं वर्णन अजिबात केलेलं नाही. का? त्या ग्रंथामध्ये शिवाचं महात्म्य सांगायचं आहे, आणि ते शिवाचं महात्म्य ज्याला सांगायचं त्याच्या अंतःकरणामध्ये शिवाविषयी असलेला भाव दृढ व्हावा. तसं आपल्याला जे जीव ब्रह्मैक्य ज्ञान संपादन करायचं आहे त्या ज्ञानाविषयी आपला निश्चय पक्का व्हावा, म्हणून त्या ज्ञानाविषयीच त्याची स्तुती करायची, बाकी कोणाची करायची नाही. त्याला म्हणतात अर्थवाद. आणि त्याच्या पुढे वर्णन केलं उपपत्ती. ग्रंथातील प्रतिपाद्य विषयाचे अर्थास अनुकूल दृष्टांत युक्ती देऊन प्रतिपादन करणे यास उपपत्ती म्हणतात. जो प्रतिपाद्य विषय आपल्याला ज्या श्रोत्याला साधकाला सांगायचा आहे तो सांगण्याकरता एखादा दृष्टांत, एखादी युक्ती, एखादं प्रमाण देऊन पटवून देणं याला म्हणतात उपपत्ती. हा, त्या प्रतिपाद्य विषयाला धरूनच पाहिजे. हा, दृष्टांत कशा करता पाहिजे? त्या प्रतिपाद्य विषयाला धरूनच पाहिजे, त्याला सोडून असता कामा नये. जो प्रतिपाद्य विषय सांगायचा आहे ना तो पटवून देण्याकरता त्याला अनुसरून त्याला अनुकूल शब्द वापरलाय. त्याला अनुकूल एखादा दृष्टांत, एखादी युक्ती, एखादं प्रमाण पूर्वक जे सांगितलं जातं त्याला उपपत्ती. म्हणून वेदांत वाक्याचं वर्णन करत असताना त्या वर्णन करणाऱ्याच्या वक्त्यामध्ये ही 6 लक्षणं ज्याच्या बोलण्यामध्ये आहेत त्याला म्हणावं उपक्रम आणि उपसंहार. बर का? उपक्रम आणि उपसंहार असं याला नाव दिलेलं आहे. याची एक वाक्यता जिथं घडते त्यालाच म्हणावं श्रवण. त्यालाच म्हणावं श्रवण. मग आता हे शास्त्रातला विचार मांडलाय बरं का. हा, आता ढोबळ मानाने माणसं ऐकणं याला श्रवण म्हणतात. हा, ज्या श्रवणातून तुमचा जर पक्का निश्चय चांगला होत असेल तर त्याला श्रवण म्हणा. हा, पण तुमचा जर निश्चय होत नसेल तर ते श्रवण नव्हे. या पद्धतीनं ज्याला आपला उद्धार करून घ्यायचा आहे ना, हा, ज्याला मोक्ष प्राप्त करून घ्यायचा आहे ना, ज्याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त करायचं ना, त्यानं याच पद्धतीनं श्रवण केलं पाहिजे. हा, कसं तरी श्रवण करून चालणार नाही. म्हणून त्या श्रवणातली ही 6 लक्षणं सांगितली. त्याला उपक्रम उपसंहाराची एक वाक्यता जिथं आहे म्हणून राधी पाहून वेदांत वाक्याच्या तात्पर्य निश्चयात श्रवण म्हणतात. त्याच्यातून तात्पर्य आपल्याला प्राप्त झालं पाहिजे आणि ते तात्पर्य कळलं पाहिजे आणि त्या तात्पर्याचा निश्चय झाला पाहिजे त्या श्रवणातून. म्हणून त्या श्रवणाचं स्वरूप सांगितलं. त्या श्रवणामध्ये काय आणखी प्रकार सांगितलेत बरं का. श्रवणामध्ये काही प्रकार सांगितलेत की श्रवणाचे प्रकार सांगत असताना काही प्रकार सांगितले की श्रवण म्हणजे काय. 3 प्रकार सांगितलेत. एक अपातता श्रवण, दुसरं अंगी श्रवण आणि तिसरं अंग श्रवण. त्या प्रस्तावनेमध्ये तिकडं 3 प्रकार सांगितले श्रवणाचे. पहिलं काय अपातता श्रवण, दुसरं अंगी श्रवण आणि तिसरं अंग श्रवण. असे श्रवणामध्ये 3 प्रकार केलेले आहेत. एवढाच विचार आपण थांबू. याचा विचार आपण पुन्हा पुढचा बघू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.